मंडळी, तुम्ही कधी असं ऐकलंय का, देवाला मन चॉकलेटचा नैवेद्य लागतो? हो, हे खरं आहे. केरळमध्ये एक बालमुर्गन मंदिर आहे, जिथे भक्तगण देवाला लाडू नाही तर चक्क चॉकलेट अर्पण करतात. काय ही श्रद्धा, काय हे प्रेम! आपल्याकडे देवाला निरनिराळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. यात वेगवेगळे खाद्यपदार्थ जसं फळे, मेवा, मिठाई इत्यादींचा समावेश होत असतो. मात्र भारतात केरळ येथील अलाप्पुझामध्ये केम्मोत सुब्रमण्यम मंदिरात देवाला चॉकलेटचा नैवेद्य दाखवला जातो. 300 वर्ष जुनं या मंदिरात ही प्रथा जवळपास दशकाभरापूर्वी सुरू झाली. पूर्वी लोक नेहमीप्रमाणे नैवेद्य अर्पण करत असत, पण 10 वर्षापूर्वी एक विलक्षण घटना या मंदिरात घडली. या परंपरेमागे एक खूपच खास, गोड आणि निरागस गोष्ट आहे. असं म्हणतात, एकदा एका लहान मुलानं देवाला नेहमीसारखा लाडू किंवा मोदक न देता आपल्या खिशातून एक मन चॉकलेट काढून अर्पण केलं. त्याला वाटलं आपल्या देवालाही हे आवडेल, आणि आश्चर्य म्हणजे त्या मुलाची इच्छा पूर्ण झाली आणि तेव्हापासूनच बालमुर्गनला चॉकलेट अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. अशी श्रद्धा इथल्या भाविकांच्या मनात आहे. त्यामुळे आता या मुर्गन देवाला मंच मुर्गन म्हणूनही ओळखलं जातं. ही परंपरा आपल्याला काय शिकवते? देव भाव बघतो, नैवेद्याचं स्वरूप नाही. भक्ती असेल खरी तर चॉकलेट असो की मोदक, देव नेहमीच आपल्या भावनेला प्रतिसाद देतात. तुमचं मत काय आहे? तुम्ही कधी असा हटके नैवेद्य दिलाय का? कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, अशाच खास गोष्टींसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका.